जंगलात राहतात जंगली प्राणी, ऐका रे मुलांनो त्यांची कहाणी. नमस्कार बालमित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, मराठी लेक्चरवाली चॅनेलवर तुमच्या लाडक्या शिक्षिका तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करत आहेत. आज आपण घरातून थेट जाणार आहोत एका घनदाट जंगलात, जिथे आपल्याला कोण कोण भेटणार आहे माहिती आहे. आज आपण शिकणार आहोत जंगलात राहणाऱ्या 30 जंगली प्राण्यांची इंग्रजी नावे, त्यांचे सोपे उच्चार आणि मस्त वाक्ये. यामुळे मुलांची इंग्रजी व्होकॅब्युलरी म्हणजेच शब्दसंग्रह खूप छान वाढेल. चला माझ्यासोबत जंगलाची सफर करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण भेटूया जंगलाचा राजा, जो आहे सिंह, ज्याला आपण काय म्हणतो बघा, लायन. काय म्हणतो बघा, लायन. जे काही पहिला प्राणी आपल्याला भेटला तो आहे जंगलाचा राजा. काय आहे बघा, लायन, ज्याला आपण काय म्हणतो, सिंह. सिंह. तर चला विद्यार्थी मित्रांनो, लगेच सिंहाबद्दलची माहिती पाहूया. बघा, लायन इज द किंग ऑफ द जंगल. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, सिंह जंगलाचा राजा आहे. सिंह जंगलाचा राजा आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच आता जे काही दुसरा प्राणी भेटला तो आहे टायगर. टायगर म्हणजेच काय, वाघ. चला वाघाबद्दलची माहिती एका वाक्यात पाहूया. बघा, टायगर हॅज स्ट्रिप्स ऑन इट्स बॉडी. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, वाघाच्या अंगावर पट्टे असतात. वाघाच्या अंगावर पट्टे असतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबत जे काही तिसरा प्राणी आहे तो आहे एलिफंट. एलिफंट म्हणजे हत्ती. चला लगेच वाक्य पाहूया. बघा, एलिफंट इज अ ह्यूज ॲनिमल. एलिफंट इज अ ह्यूज ॲनिमल. म्हणजेच काय, हत्ती हा एक अवाढव्य प्राणी आहे. हा एक अवाढव्य प्राणी आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच जो काही पुढील प्राणी आपल्याला भेटला तो आहे बघा, लेपर्ड. लेपर्ड म्हणजे बिबट्या. बिबट्या. चला विद्यार्थी मित्रांनो, लगेच ह्या प्राण्याची माहिती पाहूया. बघा, लेपर्ड कॅन क्लाइंब ट्रीज इझिली. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, बिबट्या झाडावर सहज चढू शकतो. बिबट्या झाडावर सहज चढू शकतो. चला जे काही पुढील प्राणी आहे तो आहे बघा, चिता. चिता म्हणजे काय, चित्ता किंवा चित्ता. तर बघा, चिता इज द फास्टेस्ट ॲनिमल. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, चित्ता हा सर्वात वेगाने धावणारा प्राणी आहे. हा सर्वात वेगाने धावणारा प्राणी आहे. धावणारा प्राणी आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही पुढील प्राणी आहे तो आहे बघा, बेअर. जो काही 6वा प्राणी आहे तो आहे बघा,
बेअर. बेअर म्हणजे अस्वल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आपण वाक्य काय घेऊया बघा. बेअर हॅज थिक फर म्हणजेच काय, अस्वलाला दाट केस असतात. अस्वलाला दाट केस असतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच पुढील जो काही प्राणी आहे तो आहे बघा फॉक्स. फॉक्स म्हणजे काय, कोल्हा. चला वाक्य पाहूया बघा. फॉक्स इज नोन ॲज क्लेवर ॲनिमल. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, कोल्हा हुशार प्राणी म्हणून ओळखला जातो. कोल्हा हुशार प्राणी म्हणून ओळखला जातो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता जे काही पुढील प्राणी आहे तो आहे वुल्फ. काय आहे बघा, वुल्फ म्हणजे लांडगा. चला लगेच काय करूया, वाक्य पाहूया बघा. वुल्फ लिव्स इन अ पॅक. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, लांडगा समूहाने किंवा टोळीने राहतो. लांडगा समूहाने किंवा टोळीने राहतो. लक्षात आलं का. त्यासोबतच पुढील जो काही प्राणी आहे तो आहे बघा डिअर. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण डिअर फ्रेंड ह्यामध्ये असणारा डिअर तो असतो DEAR म्हणजे प्रिय. पण इथं DEER म्हणजे शब्द वेगवेगळा आहे पण त्याचा उच्चार हा एकच आहे. लक्षात आलं का. त्यासोबतच त्याचे अर्थही वेगवेगळे असतात. डिअर म्हणजे हरिण. डिअर म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, हरिण. चला लगेच वाक्य पाहूया बघा. डिअर इट्स ग्रीन लिव्ज. डिअर इट्स ग्रीन लिव्ज. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, हरिण हिरवी पाने खाते. लक्षात आलं का. त्यासोबतच जे काही 10वा प्राणी आहे तो आहे बघा मंकी. मंकी म्हणजे माकड. चला लगेच वाक्य पाहूया बघा. मंकी लव्स टू ईट बनानाज. मंकी लव्स टू ईट बनानाज. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, माकडाला केळी खायला आवडतात. माकडाला केळी खायला आवडतात. चला विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील जे काही प्राणी आहेत तर ते आहे बघा झेब्रा. काय आहे, झेब्रा. त्याला आपण काय म्हणतो, झेब्रा. लक्षात आलं का. चला लगेच वाक्य पाहूया बघा. झेब्रा हॅज ब्लॅक अँड व्हाईट स्ट्राइप्स. म्हणजेच काय, झेब्राच्या अंगावर
काळे आणि पांढरे पट्टे असतात. लक्षात आलं का? त्यासोबतच पुढील जो काही प्राणी आहे तो आहे जिराफ. काय आहे बघा ना, जिराफ. चला लगेच काय करूया, वाक्य पाहूया. बघा, जिराफ हॅज अ व्हेरी लॉंग नेक. अ व्हेरी लॉंग नेक म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, जिराफाला खूप लांब मान असते. काय सांगितलं बघा, जिराफाला खूप लांब मान असते. लक्षात आलं का? त्यासोबत आता जो काही पुढील प्राणी आहे तो आहे कांगारू. काय आहे बघा, कांगारू. ज्याला आपण काय म्हणतो, कांगारू, ज्याचा उच्चार आणि त्याचा अर्थ काय होतो, एकच होतो, कांगारू. बघा, कांगारू कॅरीज इट्स बेबी इन अ पाउच. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, कांगारू आपल्या पिलाला पोटाच्या पिशवीत ठेवते. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील जो काही प्राणी आहे तो काय आहे बघा, रायनोसेरॉस. ज्याला आपण काय म्हणतो बघा, गेंडा. चला लगेच वाक्य पाहूया. बघा, रायनोसेरॉस हॅज अ हॉर्न ऑन इट्स नोज. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, गेंड्याच्या नाकावर एक शिंग असते. गेंड्याच्या नाकावर एक शिंग असते. लक्षात आलं का? त्यासोबतच आता पुढील जो प्राणी आहे तो आहे बघा, हिप्पोपोटॅमस. ज्याला आपण पानघोडा असे म्हणतो. काय म्हणतो बघा, पानघोडा. चला विद्यार्थी मित्रांनो, वाक्य पाहूया. बघा, हिप्पोपोटॅमस स्पेंड्स टाइम इन वॉटर. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, पानघोडा आपला जास्त वेळ पाण्यात घालवतो. चला आता जो काही पुढील प्राणी आहे तो आहे बघा, गोरिला. काय आहे, गोरिला. चला लगेच काय करूया, वाक्य पाहूया. बघा, गोरिला इज अ स्ट्रॉंग ॲनिमल. गोरिला इज अ स्ट्रॉंग ॲनिमल. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, गोरिला हा एक शक्तिशाली प्राणी आहे.
प्राणी आहे. त्यासोबतच पुढील जो काही प्राणी आहे तो आहे बघा चिंपांझी. काय आहे? चिंपांझी. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील जो काही प्राणी आहे तो काय आहे? चिंपांझी. चिंपांझी. चला वाक्य पाहूया. चिंपांझी इज व्हेरी स्मार्ट. इज व्हेरी स्मार्ट म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? चिंपांझी खूप हुशार असतो. चिंपांझी खूप हुशार असतो. त्यासोबतच पुढील जो काही प्राणी आहे तो आहे जॅकल. काय आहे बघा? जॅकल. जॅकल म्हणजे काय? कोल्हा. तुम्ही म्हणाल मगाशी पण सांगितलं फॉक्स म्हणजे कोल्हा. लक्षात आलं का? फॉक्स म्हणजे कोल्हा. पण जॅकल म्हणजे काय? की लहान. लक्षात आलं का? आकाराने थोडा लहान असतो ज्याला आपण काय म्हणतो? जॅकल. लक्षात आलं का? बघा जॅकल हाऊस ॲट नाईट म्हणजेच काय? कोल्हा रात्रीच्या वेळी ओरडतो. कोल्हा रात्रीच्या वेळी ओरडतो. त्यासोबतच पुढील जो काही प्राणी आहे तो आहे बघा वाईल्ड बोर. जो काही पुढील प्राणी आहे तो काय आहे? वाईल्ड बोर, ज्याला आपण रानडुक्कर असे म्हणतो. वाईल्ड बोर ज्याला आपण काय म्हणतो? रानडुक्कर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? चला लगेच वाक्य पाहूया. बघा वाईल्ड बोर लिव्स इन डेन्स फॉरेस्ट. डेन्स फॉरेस्ट म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? रानडुक्कर. रानडुक्कर दाट जंगलात राहते. दाट जंगलात राहते. त्यासोबतच आता जो काही पुढील प्राणी आहे त्याला आपण काय म्हणतो माहिती आहे का? मुंगूस. बघा आता हा जो काही शब्द आहे ह्याचा मांगूस काय केला जातो? बघा काय काय वेळेस मांगूस काही लोक उच्चार करतात तर काय होतं? मॉंगूस. लक्षात आलं का? आणि मराठीमध्ये आपण ह्याला काय म्हणतो बघा? मुंगूस. मुंगूस. चला विद्यार्थी मित्रांनो वाक्य पाहूया. बघा मुंगूस कॅन फाईट विथ. कॅन फाईट विथ स्नेक म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? मुंगूस सापाशी लढू शकते. मुंगूस सापाशी लढू शकते. लक्षात आलं का? त्यासोबतच जो काही पुढील प्राणी आहे तो आहे क्रोकोडाईल. क्रोकोडाईल. क्रोकोडाईल म्हणजे मगर. चला लगेच वाक्य पाहूया. बघा क्रोकोडाईल हॅज शार्प टीथ. शार्प टीथ म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? मगरीला तीक्ष्ण दात असतात. मगरीला तीक्ष्ण दात असतात. लक्षात आलं का? त्यासोबतच जो काही पुढील प्राणी आहे तो आहे स्नेक. काय आहे बघा? स्नेक. स्नेक म्हणजे काय? साप.
चला विद्यार्थी मित्रांनो, वाक्य पाहूया. बघा, स्नेक, क्राउड्स, ऑन द ग्राउंड. ऑन द ग्राउंड म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? साप जमिनीवर सरपटतात, सरपटतो, सरपटतो. लक्षात आलं का? त्यासोबतच पुढील जो काही प्राणी आहे तो आहे बघा पॉर्क्युपाईन. पॉर्क्युपाईन पॉर्क्युपाईन म्हणजे साळींदर किंवा साळू म्हणतो आपण, साळींदर. चला विद्यार्थी मित्रांनो, लगेच वाक्य पाहूया. बघा, पॉर्क्युपाईन हॅज शार्प क्विल्स. शार्प क्विल्स म्हणजेच काय? साळींदरच्या अंगावर, साळींदरच्या अंगावर तीक्ष्ण काटे असतात. अंगावर तीक्ष्ण काटे असतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता जो काही पुढील प्राणी आहे तो आहे बघा हायना, ज्याला आपण तरस असे म्हणतो. हायना म्हणजे काय? तरस. चला विद्यार्थी मित्रांनो, वाक्य पाहूया. बघा, हायना मेक्स अ लाफिंग साऊंड. अ लाफिंग साऊंड म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? तरस हसल्यासारखा आवाज काढतो. हसल्यासारखा, हसल्यासारखा आवाज काढतो. चला विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही पुढील प्राणी आहे तो आहे बघा बायसन. काय आहे? जो काही पुढील प्राणी आहे तो आहे बायसन, ज्याला आपण गवा किंवा रानबैल असे म्हणतो. बायसन ज्याला आपण काय म्हणतो बघा? गवा किंवा रानबैल. चला लगेच काय करूया? वाक्य पाहूया. बघा, इंडियन बायसन. इंडियन बायसन इज व्हेरी लार्ज. इज व्हेरी लार्ज म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? भारतीय गवा. भारतीय गवा आकाराने खूप मोठा असतो. आकाराने खूप मोठा असतो. खूप मोठा असतो. त्यासोबतच जे काही पुढील प्राणी आहे ते आहे बघा स्क्विरल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जायंट स्क्विरल ही काय असते रे? जिला आपण शेकरू असे म्हणतो. काय म्हणतो? शेकरू. बघा इथं मी शब्द लिहिते, जायंट. जायंट म्हणजे काय? मोठी रानटी खार. लक्षात आलं का? मोठी रानटी खार. चला लगेच काय करूया? वाक्य पाहूया. बघा, शेकरू. शेकरू इज द स्टेट ॲनिमल ऑफ महाराष्ट्र. स्टेट ॲनिमल ऑफ महाराष्ट्र. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. राज्य प्राणी आहे. लक्षात आलं का? त्यासोबतच आता जो काही पुढील प्राणी आहे
तो आहे बघा स्टॅग. स्टॅग म्हणजेच काळवीट किंवा त्याला बारशिंगा असे म्हणतात. स्टॅग म्हणजेच काय, काळवीट किंवा बारशिंगा असे म्हणतात. चला लगेच काय करूया, वाक्य पाहूया. बघा, स्टॅग हॅज ब्युटिफुल हॉर्न्स. ब्युटिफुल हॉर्न्स म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, काळवीटला सुंदर शिंगे असतात. काळवीटला सुंदर शिंगे असतात. सुंदर शिंगे असतात. त्यासोबतच पुढील जो काही प्राणी आहे तो आहे बघा पॅन्थर. काय आहे, पॅन्थर, ज्याला आपण काळ्या बिबट्या असं म्हणतो. काळा बिबट्या. चला विद्यार्थी मित्रांनो वाक्य पाहूया. बघा, पॅन्थर can hide in the dark. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, पॅन्थर अंधारात सहज लपून राहू शकतो. सहज लपून राहू शकतो. लक्षात आलं का? त्यासोबतच आता जो काही पुढील प्राणी आहे ते आहे बघा माउंटन गोट. 29 काय आहे बघा, माउंटन गोट. माउंटन गोट ज्याला आपण म्हणतो रानटी शेळी. काय म्हणतो बघा, रानटी शेळी किंवा डोंगराळ शेळी. लक्षात आलं का? चला लगेच काय करूया, वाक्य पाहूया. बघा, इट कॅन क्लाइंब स्टीप माउंटन. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, ती उभ्या डोंगरावर चढू शकते. लक्षात आलं का? त्यासोबतच जो काही पुढील प्राणी आहे तो आहे बघा ह्या व्हिडिओतला शेवटचा जो काही 30वा प्राणी आहे तो आहे स्लोथ बेअर. स्लोथ बेअर म्हणजेच आळशी अस्वल. चला लगेच काय करूया, वाक्य पाहूया. बघा, स्लोथ बेअर वॉक्स व्हेरी स्लोली. म्हणजेच काय, हे अस्वल खूप हळूहळू चालते. तर बालमित्रांनो बघा कशी वाटली आजची जंगलाची सफर. आज आपण तब्बल 30 जंगली प्राण्यांची नावे आणि त्यांची माहिती इंग्रजीत शिकलो. यातला तुमचा आवडता प्राणी कोणता ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा. आदरणीय पालकांनो, मुलांचा इंग्रजी शब्दसंग्रह वाढवण्यासाठी हे स्क्रीनशॉट नक्की काढून घ्या आणि त्यांच्याकडून रोज वाचन करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, ग्रुप्सवर शेअर करा आणि आपल्या मराठी लेक्चरवाली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण भेटणार आहोत सुंदर पक्ष्यांना म्हणजेच बर्ड्सला. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.